नमस्कार. आम्ही सारे खवईच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, तुम्हाला लोणचं माहिती आहे ना? लोणचं मुरलेलं लोणचं असतं ते, नाही का? आंब्याचं असतं, त्यानंतर लिंबाचं असतं, मिरचीचं असतं, काही जण कारल्याचं सुद्धा करतात, है ना? काय तर कसं आहे की खरा खवय्या ना मुरलेल्या लोणच्यासारखाच असतो. म्हणजे नवे नवे असतात ना खवय्ये, ते काय वाटेल ते खात असतात. पण मुरलेले म्हणजे आमच्यासारखे मुरलेले ना, त्यांना बरोबर माहिती असतं वडापाव कुठल्या गाडीवर छान मिळतो, भाकरी कुठे छान मिळते, तांबडा रस्सा पांढरा रस्सा कुठे छान मिळतो, मसाला डोसा किंवा साऊथ इंडियन पदार्थ कुठे जास्त चांगले मिळतात, हे आम्हाला बरोबर माहिती असतं. कारण आम्ही मुरलेलो आहोत. म्हणजे थोडक्यात काय, सिनियरिटी. कसं आहे, सिनियर खवय्यांना बरोबर माहिती असतं कुठं खायचं आणि कुठं खायचं नाही. मंडळी, आज सुद्धा ना अशाच एका सिनियर व्यक्तीला इथे बोलवलेलं आहे. अर्थात ती माझ्या क्षेत्रात सिनियर आहेच, ज्येष्ठ आहेच, पण खवय्यगिरीत सुद्धा ज्येष्ठ आहे आणि म्हणूनच इथे पाचारण केलेलं आहे. आपण स्वागत करूया ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं. नमस्कार. नमस्कार लालनताई, खूप मनापासून स्वागत. आणि मला आज अतिशय आनंद झालेला आहे. बऱ्याच दिवसांनी या निमित्ताने आपण गप्पा मारायला बसलो. हो ना. कारण बऱ्याच वर्षात तुमचं नाटक आलेलं नाहीये. काय, कुठे आहात, कुठे सध्या तुम्ही? पुण्यात असते आणि मध्ये मध्ये शूटिंग करते. नाटकाचं दौरे एकतर आता मला कॅरेक्टर रोल चांगला पॉवरफुल मिळेल असं नाटक आलं पाहिजे आणि मग मला विचारलं पाहिजे. बरोबर. त्या दोन गोष्टी जुळल्या तर मी नाटक करेन. पण सध्या मी सिरियल करते. फिल्मची 2-3 शूटिंग केली, पुण्यातच केली. पण मला तुम्हाला मुख्य विचारायचं ते असं की इतकी वर्ष तुम्ही आमच्या म्हणजे आपल्या नाट्य क्षेत्रात आहात. 42 वर्ष तुम्ही या क्षेत्रात आहात. तर ह्या संपूर्ण तुमची जी कलाकृती, तुम्ही अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या कलाकृती केल्यात, तर तुमचं आवडतं नाटक कुठलं? बेसिकली 2 नाटकाचा उल्लेख करेन. पहिलं म्हणजे सखाराम भांडर, ज्याने मला नाव प्रसिद्धी दिली. मला माझ्यातली कलावंत मला कळली, प्रेक्षकांनाही कळली. बरोबर. आणि त्यानंतर थोडस इमेज बदलणार आणि अतिशय मला आवडलेली कादंबरी रथचक्र सेना पेंडसेची, त्याच्यावरची त्या कादंबरीतली ती मला करायला मिळणार आणि टोटल बाइंडरची इमेज जी होती ती एकदम बदलली आणि ते उत्तम चाललं पण नाटक आणि खूप अप्रिसिएशन. रथचक्र अप्रतिम. लालनताई, मला अजून एक उत्सुकता अशी आहे की 45 वर्ष या इंडस्ट्रीत काम केल्यानंतर, या व्यवसायात काम केल्यानंतर तुम्ही अचानक एक वेगळ्या व्यवसायात पडलेला आहात. मासेमारी नावाचं एक हॉटेल तुम्ही काढले. हे कसं काय घडलं? खरं सांगू का, मला खूप स्वयंपाकाची आवड आहे. स्वयंपाक करायची, खायला घालायची. म्हणजे आमच्या नाट्यसृष्टीतले कित्येक लोक खाऊन गेले होते, ते संख्या सुद्धा मला सांगता येणार इतके. तर पहिल्यापासून मला आवड होते. मला खूप माझं एक स्वप्न होतं की आपण एक हॉटेल काढावं आणि आपण हॉटेल चालवतोय, आपण गिरायकांशी बोलतोय, कसं वाटलं, काय वाटलं, नेक्स्ट टाइम ते आले का त्यांना काय आवडतं ते असं एक माझं स्वप्न होतं. आणि मी नाटकं मध्ये सोडून करण्याचं चाललं होतं माझं. मी पुण्याला त्यावेळेला सुद्धा जागा बघितली होती आणि मी आणि राकेश सारंग, माझा मुलगा, त्यालाही आवड असल्यामुळे आम्ही काढायचं. पण तो मग कॅमेरामन, डायरेक्टर म्हणून या इंडस्ट्रीमध्ये घुसला आणि मग मी एकटीने करणं शक्य नाही म्हणून ते राहिलं. ते स्वप्न माझं आत्ता पुरं झालेलं आहे महिन्यापूर्वी आणि मी खूप खुश आहे. खूप खुश आहे. कसा रिस्पॉन्स आहे? उत्तम रिस्पॉन्स आहे आणि पुण्यालाच काढलेलं आहे अर्थात, त्यामुळे माझं रोज जाणं येणं असतं. ओके ओके. पण मला अजून एक उत्सुकता आहे की राकेशचा या अख्ख्या हॉटेलच्या उभारणीत किती हात आहे? का नुसतं येऊन तो खादाडी करतो? नाही रे, खरं सांगू, त्याचा टोटल हात त्याचा आहे. बरं. आणि तो प्रत्येक सॅटर्डे संडेला येतो. आणि सोमवार ते शुक्रवार काय करतो मग? अरे, जी टीव्हीवर कॅम्प्स क्लबची पिंजरा सुरू झाली नाही का, त्याचं शूटिंग असतं. अच्छा, म्हणजे सोमवार ते शुक्रवार शूटिंग आणि शनिवार रविवार खादडी. म्हणजे काय नाही रे, पण तिकडे व्हरायटी काहीतरी बनवतो. हे गेल्यानंतर, कस्टमर गेल्यानंतर रात्री त्याचे काहीतरी नवीन पदार्थ बनवणं चाललेलं असतं. बस बस बस. आता ना माझा प्रॉब्लेम लागला, तुम्हाला सांगतो. बोलायला लागलं ना, एक साधारण 5-7 मिनिटं बोललो की मला इथे आलं की भूकच लागते. आपण किचनकडे जाऊया का? या. घशी अनेक अशी बटाट्याचं सॉंग. आता सॉंग म्हणजे बघ, तुला गावाचं वाटेल अशी नावं आहेत वेगळी वेगळी. तशी घशी म्हणून नाव आहे त्याला. साहित्य सांगतो मला काय काय. इथून सुरुवात. हा बटाटा, मिनी बटाटा म्हणजे छोटे बटाटे, खोबरं, टोमॅटो, कोथिंबीर, आपला बारीक चिरलेला कांदा, हे खोबरेल तेल आहे, चिंच, हिंग, राई, कढीपत्ता, ही लाल तिखट आहे. या लाल तिखट मध्ये हळद आणि धणे मिक्स करून केलेलं आहे, त्याच्यामुळे मी ते सेपरेट ठेवलं नाही.
आणि मीठ. बरं मला अजून एक सांगा, ह्याच्यात काय घातलेलं हे तुम्ही सांगितलं नाही. ह्याच्यात म्हणजे हे खोबरं, हम्म. लाल तिखट आणि चिंच याचं वाटप आहे. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा काय करायचं ते? आधी तेल तापलेलं आहे आपलं, खोबरेल तेल आहे हे अर्थात. मग खोबरेल तेलातलं काही मला प्रकार कळला नाही, आम्ही गोव्याकडचे लोक, सारस्वत लोक हे जास्त खोबरेल तेल, म्हणजे माझ्याकडे माशाची गिडी खोबरेल तेलात असते. कळेला आम्ही बांगडा विंगडा सुद्धा खोबरेल तेलात तळतो. आणि काय लागतो काय सांगू तुला? वेगळी टेस्ट आहे. हो, म्हणजे तू जर तोंडाला पाणी आलं म्हणतो, माझ्याच आता आलं तोंडाला पाणी. तर आधी राई घालूया आपण. आता त्याच्यात कढीपत्ता असाच घालूया, नाही चमच्याचे नखरे नको. तर हिंग. आता याच्यावर कांदा घालायचा. बसा, जास्त आहे कांदा. आणि आधी थोडस आपण परतून घेऊ. आता काय करायचं? आता त्याचे टोमॅटो टाकायचा. बर. आता आपण याच्यात बटाटा टाकू. सगळी टाक. हे थोडेसे परतवून घेऊ. उकडलेले ते अर्थात परतवून घेऊ थोडेसे. बरं मला अजून एक ते पिंजऱ्याबद्दल उत्सुकता आहे. पिंजरा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक पिक्चर येतो, पिंजरा. त्या पिंजऱ्याचा आणि ह्या पिंजऱ्याचा संबंध असावा असं प्रथमदर्शनी तरी वाटतं. जे एकंदरीत जे काही एपिसोड झालेले आहेत. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, कोल्हापूर आणि म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात या सिरियलला उत्कृष्ट रिस्पॉन्स. हो, कारण एक तर ती स्टोरी पण त्या बाजूची तमाशा वगैरेची त्यातली आहे आणि डान्स वगैरे आहे सगळं त्याच्यामुळे. आणि झी मराठीची आहे. आता आपण याच्यात मसाला टाकूया. मग त्याच्यानंतर आपण पाणी घालूया. थांबा जरा, अंदाज घेते. चिंच आणि हे कधी आपण घालायचं? अरे चिंच ह्याच्यात वाटपाला घेतली होती ना. फक्त ह्याच्यात मीठ घालायचं राहिलं. आता मीठ घालायचं राहिलं आणि मग कोथिंबीर घालायची वर. हाताने घालते. हा ते बरोबर. नाही तर मला काही अंदाज येत नाही बाबा. आता हे थोडस बटाट्याच्या याच्यात मुरू दे. उकळलं की हे कशाबरोबर खाण्यात येईल? हे भाताबरोबर खाता येतं, चपाती भाकरी कशाबरोबर. युजली गोव्याचे लोक भाताबरोबर भात खाणारेच आहेत ना, त्यामुळे भाताबरोबरच खातात. तुम्हाला येतंय का? असं नाही येणार. असं कसं येईल? तुम्ही काय करायला लागेल माहितीये का? तुम्हाला साहित्य आणि कृती व्यवस्थित लिहून घ्यायला लागेल, तुम्हाला घरी बनवायला लागेल आणि मग असा वास घ्यायचा आणि मग म्हणायचं हा क्या बात आहे. म्हणजे मुळात तुम्हाला ही बेसिक रेसिपी माहिती असणं आवश्यक आहे. आणि बेसिक रेसिपी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे असं जर मी म्हटलं तर मला हेही म्हणावं लागेल की तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. बटाट्याची घश्शी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेले छोटे बटाटे, ओलं खोबरं, कांदा, टोमॅटो, खोबरेल तेल, चिंच, हिंग, मोहरी, कढीपत्ता, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम ओलं खोबरं, लाल तिखट आणि चिंच हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. पॅन मध्ये खोबरेल तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि कांदा घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये टोमॅटो, उकडलेले छोटे बटाटे, वाटलेला मसाला, पाणी, मीठ आणि कोथिंबीर घालून घश्शी वाफेवर शिजवून घ्यावी.